सर नमस्कार, LS मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. आज मुंबईमध्ये ज्या प्रकारे एक मोठं आंदोलन झालं शेतकऱ्यांनी, काजू उत्पादक आणि आंबा उत्पादक शेतकऱ्यांचं, त्याच्यामध्ये महादेव जानकर आणि राजू शेट्टी यांनी सुद्धा आंदोलनात सहभाग घेतलेला, परंतु कुठेतरी पोलिसांकडून आणि सरकारकडून हे आंदोलन दाबलं गेल्याचा प्रयत्न झालाय, अशा प्रकारचा आरोप लावलेला आहे जानकरांनी आणि सुद्धा राजू शेट्टींनी सुद्धा. काय तुमची प्रतिक्रिया यावर? नाही, खरं तर प्रशासन असं करू नये. आंदोलन करणं आणि आपण्याचा प्रयत्न प्रशासन करणं चुकीचा आहे. त्याच्यावर कारवाई करणं गरजेचं आहे. त्या बाबतीत अधिवेशनात आपण आवाज उठवू. पण आता तुम्ही सत्तेमध्ये सहभागी झालेले आहात, शिवसेनेचा तुम्ही एक हिस्सा आहात, तर तुम्ही आता शेतकऱ्यांचं इतके दिवस प्रतिनिधित्व तुम्ही केलेलं आहे, अजूनही करता आहेत. तर या सगळ्यावरती जी त्यांची मागणी आहे, जो भाव मिळाला पाहिजे त्याच्यावरून जी मागणी आहे, त्याच्यासाठी तुम्ही काय करणार आहात? जरूर. पहिले तर येणाऱ्या अधिवेशनात ते लक्षवेधी मानून प्रयत्न करणार आहोत. नाही झालं तर रस्त्यावर उतरू. पण आता सरकारमध्ये आल्यानंतर सुद्धा तुम्ही रस्त्यावर उतरणार सरकारच्याच विरोधात? सरकारमध्ये असलं म्हणजे चांगल्या गोष्टीच्या बाजूने उभं राहू नये असं काही नियम नाही, काही प्रथा नाही. काही प्रथा आहे त्या मुळाच्या आहे बच्चू कडूला. पण आज बघू शकतो आपण राजू शेट्टी आणि महादेव जानकर हे एक मोठं पद भूषवलेली आहेत हे दोन्ही नेते सुद्धा. महादेव जानकर हे माजी मंत्री राहिलेले आहेत. अशा व्यक्तींना अशा प्रकारे उचलून नेणं म्हणजे महादेव जानकरांना तर 4 पोलिसांनी उचलून नेलेलं आहे. अशा प्रकारचे व्हिडिओ आपण बघितलेले आहेत. या प्रकारची अशा प्रकारे दबाव तंत्र वापरणं योग्य आहे का? चुकीचं आहे, फार चुकीचं आहे. पण मग तुम्ही काय कशा प्रकारे निषेध नोंदवणार याचा? मी निषेधच नोंदतोय प्रशासनाचा. प्रशासन असं चुकीचं वागत असेल तर त्यांना आडवं घेऊ आम्ही. पण जर का तुम्ही सांगताय, ज्याप्रमाणे तुम्ही म्हणताय की आम्ही रस्त्यावर उतरू आणि आंदोलन करू, जर का तुमच्या मागण्या सुद्धा मान्य नाही झाल्या किंवा तुम्ही ज्या प्रकारे या सगळ्या गोष्टींकडे बघण्याचा प्रयत्न करताय त्या गोष्टी पूर्ण नाही झाल्या, तर तुम्ही सरकारमधून पाय उतार करणार का? पाय उतार सरकारमधूनही कारवाई करता येते ना. एकदम पाय उतर तुम्हाला का घाई झाली अशी मला पाय उतर करायची? नाही, तुम्ही म्हणताय की या सगळ्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणं. हा, शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी तुम्ही मोठं पाऊल काय उचलणार? आंदोलन करू, रस्त्यावर उतरू. आज आपण बघतोय सर, मोदींनी सुद्धा ज्या प्रकारे आवाहन केलेलं आहे, त्याच्यानंतर साखर निर्यातीवरती सुद्धा आता बंदी आणण्यात आलेली आहे. कांद्याचा प्रश्न एवढा मोठा आहे, कांद्याचा शेतकरी सुद्धा आज मेटाकुटीला आलेला आहे. तर या कांदा आणि कांदा उत्पादक शेतकरी तसंच साखर उत्पादक शेतकरी या सगळ्यांसाठी आता काय मोठं पाऊल उचललं जाणार आहे, कारण की त्यांचं कंबरडं पूर्णपणे मोडून गेलंय. आम्ही हमी भावासाठी तारीख जाहीर केलेली आहे आणि आता 6 जूनला आपण शेतकरी संवेदना यात्रा, किमान 70,000च्या वर शेतकरी हजर राहणार आहे. शेतकरी संवेदना यात्रा आम्ही 6 जूनला अमरावतीला काढणार आहोत. 31 मेला राजमाता राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकरांच्या जन्मदिवसापासून ही संवेदना यात्रा सुरू होणार. 6 जूनला तिचा समारोप होईल आणि मग समोर अधिक पावलं उचलू. या कांदा उत्पादक शेतकरी असेल, संत्रा उत्पादक असेल, दूध उत्पादक असेल, तुमचे काय म्हणते साखर उत्पादक, चना आहे, चण्याची खरेदी बंद आहे, या सगळ्या संदर्भात आम्ही हे करतो आहे, संवेदना यात्रा काढतो आहे. आम्ही आमची सगळी तयारी सुरूच आहे. नक्कीच आपण नक्कीच याच्यातून अपेक्षा करू की शेतकऱ्यांना कुठेतरी न्याय मिळण्याचा प्रयत्न होईल. एक शेवटचा प्रश्न असा आहे की या सगळ्या प्रश्नावरती आता तुम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन काही विशेष निवेदन करणार आहात का? देऊ ना. 19 तारखेला मी आहे मुंबईला. मला नेमकं काय काजू ते आंब्याच्या बाबतीत मला काही माहिती नाही आली, तर पहिलाच फोन तुमचा आला. मी आज TV पण पाहिली नाही. त्याच्यानं ते प्रश्न सगळं समजून घेतो आणि मी स्वतः मुख्यमंत्र्यांना भेटतो. वेळ आली तर जानकर साहेब आणि राजू शेट्टी साहेबांना भेटतो, कारण राजू शेट्टी हे मार्गदर्शक आहे शेतकरी आंदोलनातले आमचे, आणि निश्चित भेटून काय करता येईल ते पण पाहतो. नक्कीच. धन्यवाद बच्चूजी आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल.